टीव्ही सत्यमेव व्रतम। पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानं लबाडीनं धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी व चुकीची माहिती सादर करत विश्वस्त संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील 3 एकर जागा चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीनं विक्री करून टाकली। या प्रकारामुळे देशातील समस्त जैन समाज अत्यंत आक्रोशित झालाय। या जागेत शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावानं जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा 1960 सालांपासून सुरू करण्यात आली आहे। मात्र संस्थेची इमारत जीर्ण व मोडकळीस आल्याचं कारण विश्वस्त मंडळानं दर्शवत संस्थेचे संपूर्ण 3 एकर जागा विक्री केली आहे। हा करार तात्काळ रद्द करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद करून योग्य कारवाई करावी या मागणीसाठी हिंगोली इथं सखल जैन समाजाच्या वतीनं हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनावर रवी कानेड, शैलेश कानडेल, प्रकाश सोनी, रत्नदीप सावजी, राजू बडजा ते किशोर गोरे, आनंद सातपुते, विवेक कानेड, निशिकांत वालाले, चंद्रशेखर कानेड, धन्य कुमार कानेड, सागर गोरे, सचिन गोरे, सुमित कानेड, सुरेंद्र महाजन, संदीप सावले, किशोर उखळकट, बीजी कानेड, दशरथ माडमुळकर, दत्ता सामवे, सुदर्शन कंदी आदींच्या स्वाक्षरी आहेत। जो ट्रस्ट आहे पुणे येथे त्या ठिकाणी आजही एक मंदिर आहे आणि दुसरं तिथं हॉस्टेल आहे मुलींचं आणि तो सर्व न समाजाला न सांगता किंवा ट्रस्टमध्ये न आपल्या बाकी समाज विश्वासात न घेता तो जो व्यवहार झालेला आहे हा चुकीचा आहे आणि ट्रस्टची वस्तू शक्यतो विकूच नाही। अत्यावश्यक असेल काही चांगलं कार्य असेल तर ते गोष्ट नवी असते, पण या पद्धतीने जो व्यवहार झालेला आहे हा फार मोठा नुकसान पूर्ण महाराष्ट्रात मुलांचा आणि मुलींचा करता होणार होता। तो परमपूज्य आचार्य भगवान गुप्तेनंदजी महाराज यांच्या पुढाकाराने आम्ही त्यांच्या सर्वजण सकल जैन समाज संपूर्ण त्यांच्या सोबत आहोत आणि असे व्यवहार होऊ नयेत भविष्यात याचंही सरकारने दक्षता घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे। पुण्याच्या ज्या खरेदी विक्रीची जागेच्या संदर्भात जे सरकारनं त्या जागेचा मोबदला व खरेदी विक्रीच्या चुकीची माहिती ते पसरून आणि त्या शासनाची आपल्या समाजाची दिशाभूल करून बिल्डरनं जी जागा खरेदी केली ती जागा तत्काळ रद्द करावी आणि याकरिता आम्ही आज जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केलं आणि निवेदनात जर या 2 दिवसात त्यांनी जर नाही निर्णय घेतला 1 तारखेपासून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा या ठिकाणी आपण सरकारला इशारा दिला।